नमस्कार, मी महेश कांबळे, नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आता आपण नाशिक या ठिकाणी आलोत. नाशिक येथील खेड एक गाव या ठिकाणी आलो. इथले आपले जे प्रगत पोल्ट्री फार्मर जे आहेत त्यांनी आपले 5 फीट मधील पेट वेट हे त्यांनी पोल्ट्री फार्म साठी वापरलंय. तर त्यांना खूप एक छानसा असा एक रिझल्ट आलाय आणि तो समजून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय. तर त्यापूर्वी त्यांची ओळख घेऊया आणि त्याच पद्धतीनं वापरायच्या आधी नेमकी स्थिती काय होती या दरवर्षी आणि आता त्यांना वापरल्यानंतर काय फरक पडलाय ते समजून घेऊया. तर सर तुमची पूर्ण ओळख द्या. माझं नाव गणेश दशरथ बोंद्रे, हा. राहणार खेड भैरव. आपण हे प्रोडक्ट याच बॅचला वापरलं होतं. 7-8-9 दिवसापासून आपण चालू केलं होतं. कोणाच्या माध्यमातून आलं होतं तरी तुम्हाला? आपल्याला तुकाराम सोनवणे ते दाजीचे आमचे, त्यांच्या माध्यमातून आलं होतं. आणि याचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपली पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी 11 मर झाली होती आणि दुसऱ्या दिवशी 15 मर झाली होती. तर 7 दिवसापर्यंत आपली कंटिन्यू मर इथं पुस्तकावरती रेकॉर्ड आहे 4, 5, 6 अशी चालू होती. आणि ज्या दिवसानंतर 7व्या दिवसानंतर आपण हे वापरलं त्यानंतर आपली मर्यादा 0, 1 किंवा मग 2 म्हणजे ती आतापर्यंत आज आपला 33वा दिवस आहे. आज आपल्याकडे 61 मर आहे. त्याच्यातली 15 आणि 11 मर ही पहिल्या 2 दिवसात झालेली आणि 34 दिवसापर्यंत आता तुम्ही पक्षी पण बघू शकता. एकदम म्हणजे आज 28-20 या फीडला आपलं वजन 2 किलोच्या प्लस निघून गेलंय. आपला FCR आजच्या हिशोबाने 147 लागत होता, तो आपला 141 बसतोय. ओके, एवढा मोठा फरक पडला, खूप मोठा फरक पडलाय तो. हा, दरवर्षी पेक्षा हा बॅच मध्ये म्हणजे दरवेळीपेक्षा हा बॅच मध्ये खूप चांगला result आलाय. एकदम परफेक्ट. कारण आपण 10व्या दिवशी जे वजन घेतो ना ते आपल्याकडे आतापर्यंत हायेस्ट 300 आलेलं आहे. ओके. आणि हे पेटवेट वापरल्यानंतर आपल्याकडं 10व्या दिवसाचं वजन 344 ते 345 ग्रॅम आलं होतं. आणि त्याचं रेकॉर्ड पण मेंटेन आहे इथं. चालेल सर, आता तुम्ही पण सुरू करा. म्हणजे 45 ग्रॅम वजन प्लस आलेलं आहे तुम्हाला 10व्या दिवसात. ओके. तर आता तुम्ही जसं पेटवेटवर तुमचा पहिल्यांदा दिलं त्यावेळेस विश्वास होता का एवढे चांगले रिझल्ट येतील? नाही, अपेक्षाच नव्हती अशी. अपेक्षाच नाही. कारण आपण जैविक ऑलरेडी आधी पण भरपूर वापरलेलं आहे किंवा केमिकल वापरतो, पण एवढा रिझल्ट येईल असं वाटत नाही. म्हणजे जसं की तुम्ही सांगताय का आता पोल्ट्रीसाठी पेटवेट पहिल्यांदा वापरलं, बरोबर? पहिल्यांदा वापरून आता प्रश्न असा आहे का पहिल्यांदा तुम्ही वापरलं आणि त्याच्यानंतर जसं की तुम्ही सर्दीसाठी किंवा फीड उचलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन कंपनी पण देते किंवा बाजारातून पण आणल्या जातात का आपली बॅच चांगली निघायला. तर याच्यामध्ये तुम्ही काय खर्च केलाय वेगळा? याच्यामध्ये आपल्याला कंपनी लिव्हर टॉनिक त्याच्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी दिल्या होत्या, पण आपण त्याच्यातून एकही वापरले नाही. औषध जसे आहे तसेच पॅकिंग आहे. आणि आपल्या सोबतच म्हणजे जवळजवळ 2 दिवसाचा फरक आहे उमेशवाजी यांच्या पक्षांमध्ये. त्यांचे उमेशवाजी तर त्याच्या आपल्यापेक्षा 2 दिवसांनी मोठे पक्षी आहे. हा, म्हणजे 2 दिवसाचा माग नाही का पक्षी आलेला आहे ना, तर माझं 2 दिवस पुढे असल्यामुळं त्याचं सुद्धा माझ्या बरोबर पक्षी आलेलं आहे. वजन राईट सेम झालेलं आहे. वजन पण प्लस आले. वरून माझ्याकडं मॉर्टिलिटी 300 प्लस झाली आहे आणि याच्या कमी प्रमाणात आहे. 300 प्लस मॉर्टिलिटी झाली. तुमचे फोटो वगैरे तुम्ही मला दाखवू शकता? फोटो आहे ना. अच्छा मरचे आजची मर आहे. आणि कितव्या दिवसाची मर आहे सर ही 36व्या दिवसाची. म्हणजे जर जास्त दिवसात आजच्या दिवसाची मर किती आहे टोटल? टोटल 100. म्हणजे 33व्या दिवशी 100 मर झालेली आहे. ओके, आपली दाखवा. तरी पण आता हीट वाढले. आपली 3 मर आहे इथं. 3 मर हीट वाढल्यामुळे. 4 दिवसापासून आपल्याकडे ऑलरेडी मरच नव्हती, आज झालेली. ते पण क्लायमेट चेंज म्हणून झाली. ओके. आणि विकिवाजी हे एक पोल्ट्री व्यवसाय आहे सर. हे मित्रच आहे तिघं आणि सोबत सगळ्या काही गोष्टी करता. बॅच किंवा कंपनी त्यांची सेमच घेतात ते. फक्त यावेळेस काय झालंय, गणेश बोंद्रेंनी पेटवेट नावाचं प्रोडक्ट वापरलं आणि त्यांच्या बॅचेस 2-4 दिवस मागे पुढे आहेत फक्त. नाहीतर कंपनी सेम आहे, फीड सेम आहे, त्यांची औषधं सेम आहेत. परंतु फरक आपल्याला असा जाणवतोय का यांनी पेटवेट नावाचं प्रोडक्ट आपलं नेटसपचं वापरलेलं नाहीये आणि ते हा फरक बघण्यासाठी आले तिथं का खरंच अशा पद्धतीनं एवढा फरक झालेला आहे का. आणि ते चांगले मित्र म्हणजे सगळ्या काही गोष्टी ते एकत्रित बसूनच करतात प्लॅनिंग असं. तसं तुमचा अनुभव सांगा. माझं 800-900 मर झाली बॅचला. 800-900 बॅच आणि पूर्ण बॅच माझी फेल गेलेली आहे. ओके. आणि आपण एकाच गावात होतो. एकाच गावात आणि एकाच गावातून क्लोज मित्र, एकच कंपनी आहे आणि जवळचे मित्र आम्ही. त्यांनी वापरल्यानंतर माझी बॅच त्याच्या पहिले आली होती आणि त्यांनी आता वापरल्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितलं बेनिफिट्स औषधाचे. तर आम्हाला लावी पण दिसतंय
कारण की माझे 40 दिवस झाले होते. हा. 40 दिवसात असा पक्षी बनलेला नव्हता. त्याच्या 34 दिवसात असा पक्षी बनलेला आहे या औषधाने. म्हणजे आपलं कोणती पण कंपनी असो 40-42 दिवसाला असा पक्षी राहतो. त्याचा 34 दिवसाला आहे आज. ओके, म्हणजे हा पक्षी तसा बघायला गेला हा 40व्या दिवशी असा पक्षी हो. असायला पाहिजे. 40 ते 42 दिवस. 42 दिवशी. आणि हा. तुम्हाला कोंबड्याचं वजन जर घेतलं तर 2600 प्लस वजन आहे. आता हो. 2600 प्लस आहे 34व्या दिवशी. 34 आणि तुम्ही जर 40व्या दिवशी एवढा हो. असायला पाहिजे म्हणजे माझं पूर्ण 40व्या दिवशी 19 साईज पण पूर्ण लागेल. ओके. आज त्याचं वजन डायरेक्ट 24-25 साईज. समजा जर हे आपण सीएफसी जर तुम्हाला पहिलं हो. मिळालं असते यांच्या बरोबर हो. तर नक्कीच फायदा झाला असता मला. म्हणजे यांचं सर तुमची मर किती झाली बघा टोटल 100 टोटल 61 झालेली. टोटल 160 Total आणि 61. तुझे 800 हा. म्हणजे आणि losses झाला. त्यात 36 पक्ष्यांची मर पेटवेट द्यायच्या अगोदर झालेली आहे. हा म्हणजे पहिल्या पहिल्या 9 दोन दिवसाच्या आधी. हा पहिल्या 7 दिवसाच्या आत अगोदर. ओके, म्हणजे आपली मर आपली- खूपच कमी झाली. एकदम नाहीच्या बरोबर आहे. आणि नाही आज हे का? मला वाटतं 4 4 दिवसानंतर दिवसानंतर 3 निघाले. 3 निघाले. ओके. आणि सर मला ही एक गोष्ट सांगा का जे लंगडे पक्षी असतात त्याच्यामध्ये काय फरक वाटतोय का तुम्हाला दरवेळेपेक्षा? दरवेळेपेक्षा आम्ही प्रत्येक वेळेस आहे ना कॅल्शियम बाहेरून आणून प्रत्येक गोष्ट आम्ही बाहेरून देतो. हा हा यावेळेस दिलेली नाही. लंगडे नाहीये असं नाहीये, पण एक 10% म्हणजे जे आपल्याकडे 200 250 निघायचे ना, ओके. तर आता फक्त तिथं 80 आहेत पक्षी. ते पण तुम्ही दाखवू माझ्याकडे बघू शकतो आपण. हा 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 70 ते 80 पक्षी ते त्याच्याकडं. तेच माझ्याकडे किती आहे माहितीये? 400 पक्षी लंगडे. लंगडे पक्षी. पॉवर पण वाढते आणि ड्रॉपिंग जे आहे ना त्यात पण सुधारणा बरीच होते. म्हणजे मुळात सर ज्या वेळेस आपण पेटवेट 8, 9, 10 3 दिवस देतो आणि 18, 19, 20 हे 3 दिवस देतो तर पक्ष्यांची जी फीड उचलायची क्षमता आहे ती वाढून जाते आणि त्यांची मुळातच मॉर्टॅलिटी कमी व्हायचं कारण का त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यानंतर पक्ष्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होते. त्यामुळे त्यांना तो हा चांगला रिझल्ट येतो. म्हणजे जेवढे पक्षी अन्न खातात तेवढे ड्रॉपिंग करत नाहीत आणि ड्रॉपिंग नाही केले तर बाय डिफॉल्ट वजन घेणार पक्षी असं. आणि एक क्लायमेट असं झालं होतं मध्ये तर त्या क्लायमेटनी ना सर्दी कंट्रोल झाली आहे बाकीच्या भामची. बरोबर. याची सर्दी इतकी पटकन कंट्रोल झाली ना कमी मेडिसिन वापरून म्हणजे मेडिसिन वापरल्याने कंट्रोल होऊन गेली. सर तुम्ही मेडिसिन वापरला का सर्दी नाही नाही, मी आणून ठेवलेले पण वापरलेले नाही. ओके. हे आम्ही बघा. तिघांनी सोबतच आणलेले. ठिकाणी पण हे सर्दीसाठी वापरलाच नाही हम्म. तरी सुद्धा सर्दीवर कंट्रोल आहे. रेस्टोरंट औषध आहे. रेस्पॉर औषध आहे. हे जवळजवळ 550-600 रुपयाला जातं. पण आता हे दोघांनी वापरलेले तरी दोघांकडे सर्दी. ओके. आणि माझ्याकडे आता सर्दीचा आवाज तुम्ही घेऊन बघा, आवाजाचा विषयच नाही राहत. माझी सर्दी शेवटपर्यंत नाही. सर्दी कंट्रोल नाही झाली. म्हणजे महत्वाचा इम्युनिटी पॉवर वाढते, त्याच्यामुळे बाकी सर्व गोष्टींचा काही विषयच राहत नाही. म्हणजे बघा सर आपण एक गोष्ट गांभीर्याने घेऊ शकतो. हे तिघं पण पोल्ट्री व्यावसायिक गावामधलेच आहे बरोबर. एकाच गावामधले क्लायमेट जवळपास सारखंच आहे. काही इतकासा बदल नाहीये. पाणी त्यांचं जर बघाल तर तुम्ही पाणी पण सेमच आहे. पाणी काय असं खूप यांनी आरोचं पाणी वगैरे काही पोल्ट्रीना वापरता पण वापरलेलं नाहीये. म्हणजे पाणी पण सेम क्लायमेट सेम बॅचेस पण त्यांच्या 4-8 दिवसाचा फरक आहे. म्हणजे वातावरणात फार मोठा बदल झाला असं पण नाही. पण एकच आपण इथं दाखवून देऊ शकतो की त्यांनी पेटवेट वापरलंय. पेटवेट वापरामुळे त्यांना इतका चांगला बदल झालाय. तुमचं बाहेरून दोघांचं समजा सर तुमचं बाहेरून आणलेलं मेडिसिनचा खर्च किती असेल? बाहेरून आणलेलं मेडिसिन 7-8 हजार. 7 ते 8 हजार रुपये. सर तुमचं किती माझं असेल? पण तेवढंच. मी सकाळी 1000 रुपये एक मायक्रो. बरोबर. म्हणजे 7-7 हजाराचे त्यांनी बाहेरून औषध आणून पक्ष्यांसाठी वापरले. तो देण्याचा वेगळा एक हे असतो. म्हणजे समजा आता लहानपणी काही इंजेक्शन वगैरे काय जे असतात तो खर्च पकडला नाही. फक्त मेडिसिन आणायचा तो देण्याचा तर वेगळाच विषय. पण तरी सुद्धा एवढे सगळे प्रयत्न करून पण त्यांच्या दोघांच्या बॅचेस त्यांच्या मनासारख्या आल्या नाहीत आपण असं म्हणू शकतो. आणि गणेश बोंद्रे यांची पोल्ट्री आता आपण इथं आलोय ते बघू शकतो का एवढा सगळा खर्च त्यांनी केलेलाच नाहीये. जे सर्दीचं औषध आहे ते पण दिलेलं नाहीये. फक्त पेटवेटवर त्यांची बॅच निघाली. तर पुढे भविष्यात जाऊन जर पेटवेटचं प्रमाण जरी कंटिन्यू केलं तरी त्यांना 7 ते 8 हजार खर्च येणार नाही. बरोबर. पण रिझल्ट बघितलं तुम्ही तर बाकीच्या औषधांचा जेवढा खर्च आहे आणि रिझल्ट म्हणजे 7,000 रुपये खर्चून रिझल्ट नाहीये. आणि इथं यांनी तुम्ही किती डबे वापरले सर आतापर्यंत? आतापर्यंत आपला तिसरा डबा आहे. तिसरा डबा आहे. पक्षी किती आहेत तुमचे? 3,500. 3,500 आहे. बघा 3 डब्यांचा म्हणजे आपण लमसम पकडलं 600 रुपयांना तरी 1800 रुपये खर्च आहे. 1800 रुपये खर्चात त्यांचा आजचा बेनिफिट चांगला आहे आणि 7,000 खर्चून पण त्यांना बेनिफिट पाहिजे तसा नाहीये.
म्हणजे आपण म्हणजे हे जर आपण कधी जर 25 दिवसानंतर कंटिन्यू जर केला असता हा. तर आली तर याचा रिझल्ट अजून कुठे अजून वाढला असता. अजून वाढला म्हणजे असता. आपण ते कमी केले आतापर्यंत आपण फक्त त्याचे 7, 8, 9 ला 3 डोस काढले, 17, 18, 19 ला 3 डोस काढले हा. आणि 27, 28, 29 ला 3 डोस. बरोबर. असे आपले आतापर्यंत फक्त 3 टाइम आपण दिलेले आहे. जर 25 दिवसापासून जे कंटिन्यू करायचं म्हणतात ते जर केलं असतं तर अजून त्याचा फरक पडला असता. सर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सरांनी विश्वास दिला, त्याच्यात तुम्ही वापरला आणि तुमच्या समोर रिझल्ट बघून तुमच्या मित्रांना सुद्धा वाटतंय की चांगलं आहे, आपण एकदा वापरून बघूया आणि आपल्या जवळचीच आहेत, फॅक्ट आहे. आता आपले जे व्ह्युअर्स बघतायत, जे शेतकरी बघतायत, बघा हे 3 डब्याचा विषय पूर्ण ह्याच्यात रिझल्ट आला. तर तुमच्या मते जे बघतायत आपले शेतकरी, त्यांना तुमचा एक संदेश काय असेल? सर तुमचा पण द्या आणि तुमचा पण द्या. माझं तर पोल्ट्री व्यावसायिकांना सरळ सांगणं आहे की हा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये आपण बाहेरून किती मेडिसिन आणतो त्याचा रिझल्ट येईल नाही येईल हे आपण सांगूच शकत नाही. त्याची काही गॅरंटी नाही. हा प्रोडक्ट जैविक आहे, शक्यतो जैविक वरती कोणी लक्ष जास्त देत नाही. बरोबर. कारण जैविकचा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही असं प्रत्येकाचं म्हणणं वाटतं असतं. सगळ्यांना. पण आता हे आम्ही वापरलेलं आहे, आम्ही त्याचा रिझल्ट घेतलेला आहे. बाकीचं कोणतंही औषध वापरलं, मी सर्दीला 1 रुपयाचं औषध वापरलं नाही. माझं मेडिसिन जे कंपनी देते तुम्ही बघू शकता, तुम्ही दाखवलं तर ते दाखवलं सर. आहे तसंच आहे. त्याच्यातलं एकही बॉटल फोडलेली नाही. हो. म्हणजे कंपनी देते ते पण नाही. माझी कंपनीची मेडिसिन कॉस्ट 2,000 च्या वरती नसेल. जिथं मला 10,000 रुपये लागतात मेडिसिन कॉस्ट कंपनीची, ती माझी आता 1,000 रुपये सुद्धा नसेल. म्हणजे ते मेडिसिन मी त्यांचं आणलेलं नाही, वापरलेलं नाही. एफसीआर मध्ये भरपूर फरक पडतो. 34व्या दिवशी जे पोल्ट्री फार्म आहे त्यांना माहिती आहे की 2100 साईज शक्यतो येत नाही. थंडीमध्ये आली तर 2 किलो येते. माझ्याकडे 2100 साईज आहे आणि जर नर कोंबडा जर घेतला तर त्याचं वजन आपण 2600 प्लस सहज येते. आजही आणि तुम्ही आता बघितलं. महिना कोणता आहे ते पण आपल्या हा. व्ह्यूअरला सांगा. आणि आता या 2-3 दिवसामध्ये असं झालंय की आता जून महिना आहे. जून महिन्यामध्ये पाऊस पडला पण आता पाऊस गेला. आता तुम्ही बाहेर बघू शकता एवढी हीट आहे का या हीटची मर सगळीकडे बाजूच्या सगळ्या पोल्ट्र्यांना होऊ राहिली. पण आपल्या इथं मर नाही. मी काय दुसरं काय वापरलेलं नाहीये. फक्त एवढंच प्रोडक्ट वापरलेलं आहे पेटवेट. पक्षी दिसताना पण त्यांचे पक्षाच्या पायावरून पक्षी कळतो, त्यांचे पक्षाचे पाय भाग असे पक्षाचे आपण पेटवेट वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता पक्षाचा पायाची जी कलर आहे तो पूर्ण पिवळा आहे आणि कलर पिवळा असल्यामुळं याचं वजन लगेच लक्षात येतं. आज 34वा दिवस आहे, याचं वजन 2600 प्लस आहे. आणि पक्षाचा सीना पण बघा, पक्षाची हे पण बघा. एवढ्या हीट आहे. समजा आता जवळजवळ 35-36 टेम्परेचर आहे. पक्षाची फिडिंग बघू शकता तुम्ही. पाणी फिडिंग, खाद्य याची फिडिंग. तुम्ही 100% समाधान आहे. हो आणि एकदम पाय 100%. पण जाड आहे ना म्हटलं. पायाची साईज पण चांगली. व्हिडिओ मध्ये लक्षात येईल. कमकुवत पक्ष्यांची तिथून सुरुवात असते का पाय circle राहतात? फार म्हणजे 40 दिवस वाया जाते नाही. तर 40 दिवस गेले आता हे आमचे आता मित्र आहे विकीवाले. फास्ट मध्ये आपल्याला बॅचेस तयार होत आहेत. तयार होता तुमचे दिवस वाचता. आता माझी आज लिफ्टिंग जरी झाली तरी मला आजचं एफसीआर माझा 1.41 चा रेग्युलर एफसीआर आहे. आणि कन्वर्ट एफसीआर मग अजून कमी येईल, बहुतेक 35-36 च्या आसपास येईल. आता जे पोल्ट्री फार्मर आहे त्यांना एफसीआर चं महत्व माहिती आहे. बरोबर. आणि फार्मरची 40 दिवस जी मेहनत राहते ना पहिल्यापासून ती पूर्ण नाही का कव्हर होऊन जाते या औषधाने. तुमचा संदेश काय आपल्या प्रेक्षकांना? औषध तुम्हाला काय वाटतं, वापरून बघितलं पाहिजे किंवा काय हो कसं? नक्की वापरलं पाहिजे ना औषध. कारण की तुम्हाला पण जाणवत असेल ना ही गोष्ट मी पहिल्यांदा हो, वापरली आता असं तर loss झाला. कारण सोबतच बॅच आले त्यामुळे लगेच समोर रिझल्ट आहे ना. तुम्ही तुमचा अनुभव सांगा सर त्यांना. मला नक्की वाटतं की तुम्ही न वापरल्यामुळे तुम्हाला झालेले प्रॉब्लेम जे तुमचे होऊ नये. मी जर वापरला असतं तर नक्की माझा फायदा झाला असता. आणि जर मी वापरलं नाही त्यामुळे माझी मर पण भरपूर झाली. जर वापरलं असतं तर मला बेनिफिट पण भेटला असता, पेमेंट पण आलं असतं आणि खुश पण असतो. आणि पुढचं बॅचेस घेण्यासाठी एक उत्साह झाला. हो. मी नवीन बॅच टाकेल ना तर माझ्या शेड मध्ये पहिले हे औषध आणून ठेवल मग टाकल बघ. तर मित्रांनो हे तसं बघायला गेलात ना, हे खूप काम तसं म्हणजे असं फक्त तुम्ही हे बोलतात म्हणून नाही, हे खूप मोठं काम आहे तसं मला असं वाटायला लागलं. कारण की प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम आहेत आणि ह्या एका पावडर जर याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर माझं मत आहे प्रत्येकाने नक्की एकदा वापरून बघा आणि शेड्यूल प्रॉपर घ्या. जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शेड्यूल सुद्धा देऊ. त्याच्या व्हिडिओ मध्ये आपण शेड्यूल पण सांगू कशा पद्धतीने करायचं ते. ओके. तर तुम्ही एवढी मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर.